नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये पुणे फिरण्यासाठी. शिवांना रडत होती तिला कारण की उचलून घ्यायचं होतं म्हणून शिवांनाला उचलून घेतली. उचलून घेतल्यानंतर सर्वांना ती फ्लाइंग किस द्यायला लागली. अंशू आणि भूमीला बघितल्यानंतर परत खाली उतरली आणि त्यांचा हात पकडून चालायला लागली होती. तर आता आपण पोहोचलो आहोत बापोडी मेट्रो स्टेशनला. मेट्रोचा प्रवास सर्वांचा पहिल्यांदाच होता. माझा पण पहिल्यांदाच होता. त्यामुळे एक्सेलेटर वरून पहिल्यांदा वरती गेलो. वरती गेल्यानंतर आता आपल्याला काढायची होती तिकीट. तिकीट काउंटरवर कुणीच नसल्यामुळे तिथं स्वयंचलित तिकीट काउंटर होतं. तिथे आम्ही जाऊन 8 तिकीट काढली. बारकोड स्कॅन केला आणि बारकोड स्कॅन केल्यानंतर आम्हाला 8 तिकीट भेटली. 8 तिकीटे आम्ही स्कॅन करून आता एक-एक जण आम्ही वरती चाललो होतो मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यानंतर मेट्रो आल्यानंतर मेट्रोच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला वाटलं की मेट्रो खाली असेल, पण मेट्रो पूर्ण अशी भरलेली होती. त्यामुळे आम्ही मुंबईत जसा आपण प्रवास करतो ट्रेनने, तसा आम्ही लटकून प्रवास केला आणि पोहोचलो मंडई या मेट्रो स्टेशनला. मंडई मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला असं समजलं की आम्ही 300 फूट जमिनीखाली आहोत आणि असे 4 का 5 एक्सेलेटर आपल्याला चेंज करून वरती जायचं होतं. अजून एवढं वरती आपल्याला जायचं आहे बघा. वरती जमीन दिसतीये. तर मंडई स्टेशनवरती बाहेर पडल्यानंतर आता आम्ही पोहोचलो होतो मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आता बायकोला करायची होती शॉपिंग, त्यामुळे आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये शॉपिंगसाठी. तर आता तिथे एक-एक वस्तू बायको बघत होती. तिला जे हव्या होत्या त्या वस्तू ती शॉपिंग करत होती. कुठे कपडे बघत होती, तर कुठे ज्वेलरीचं सामान बघत होती. तिथून आम्ही पोहोचलो तुळशीबागेमध्ये पोहोचल्यानंतर बघल तिकडे गर्दीच गर्दी होती आणि गल्ल्या पण छोट्या होत्या आणि ज्वेलरीचं सामान सगळं एक नंबर इथे भेटतं. त्यामुळे लेडीज पहिल्या पोहोचल्या ज्वेलरीच्या सामानमध्ये ज्वेलरी घेण्यासाठी. कानातल्या बांगड्या-बिंगड्या बघत होते. शिवाय मी बाहेर आलो होतो. तिथून आम्ही पोहोचलो सारसबागेमध्ये. सारसबागेमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथं आम्ही आलो होतो. सारसबागेच्या आतमध्ये जात असताना दोन्ही बाजूने भेळवालेच बसले होते. भेळ काय आतमध्ये घेऊन जाऊन देत नव्हते, कारण की भेळ खायला आतमध्ये मनाई आहे. शिवाज्ञा झोपेतनं उठली होती, त्यामुळे शिवाज्ञा काय चालत नव्हती. पुन्हा एकदा मला शिवाज्ञाला उचलून घ्यायला लागलं आणि आम्ही पोहोचलो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. शिवाज्ञा गार्डनमध्ये बघत होती कुठे खेळायला जागा भेटते, पण जागा काही जास्त मोठी नाहीये. गार्डनमध्ये घसरगुंडे नव्हते, त्यामुळे पोहोचलो आम्ही सारसबागेमध्ये. सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला छोटंसं असं तळ आहे चारी बाजूनी. त्याच्यामध्ये पाणी जास्त नसल्यामुळे कासव आणि मासे आपल्याला वरच्या वरतीच दिसत होते. कासवाला खायला टाकल्यानंतर कासव थोडंसं पुढं आलं, त्यामुळे स्पष्ट दिसायला लागलं होतं. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर तिथं ऑरेंज एक मासा आम्हाला दिसला. चायनीज मासाला बोलतात. तो कमळांच्या पानाच्या खाली जाऊन बसला होता. तिथून शिवाज्ञा पप्पांकडे गेली. पप्पांकडे गेल्यानंतर पप्पा शिवाज्ञाला घेऊन आतमध्ये चालले होते. आता आम्ही आतमध्ये जाऊन बोललो की एका जागेवर कुठेतरी जाऊन बसूया, थोडासा आराम करूया. आराम करून आम्ही नंतर बाहेर जाणारच होतो. त्यामुळे गार्डनमध्ये जाऊन बसलो आणि भूमी आणि शिवाज्ञा गार्डनमध्ये पकडापकडी खेळत बसले होते. तर शिवाज्ञा काय आता गार्डनमधनं बाहेर यायचं नावच घेत नव्हती. त्यामुळे शिवाज्ञाचा हात पकडला आणि शिवाज्ञाला बाहेर घेऊन आलो. शिवाज्ञाला मी बोललो होतो की तुला बाहेर जाऊन पाळण्यामध्ये बसवतो. त्यामुळे शिवाज्ञाला पहिल्यांदा पाळण्यामध्ये बसवली. आता आम्हाला दिवसभर फिरून भूक लागली होती, त्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. अंशूने मागवला होता डोसा आणि भूमीने चायनीज मंचुरियन मागवलं होतं आणि आम्ही पुणेरी भेळवर ताव मारला होता. तर पुणेरी भेळ पण एक नंबर आहे.